ये जहाज माव तो हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे रामेश्वरमला, केरळा. 8:15ची ट्रेन आहे आणि आता तयारी वगैरे झाली आहे, बॅगपॅक वगैरे केली आहे आणि आता निघतो आहे. तर आई आहे मग बसले. चल येतो, चल येतो. हॅपी बर्थडे. आता आम्ही पोचलो आहे दादरला आणि दादरला आम्हाला बंडू भेटलाय. बंडूने बॅग घेतली आणि मी आता इंट्रो घेतोय आणि आता आम्ही चाललो आहे, निघालो. आता आमची ट्रेन आहे. कितीची ट्रेन आहे बंडू? 8:35ची ट्रेन आहे आणि आता आम्ही बरोबर पोचलो आहे 8:10ला. लवकर झालोय, म्हणजे वाटलं नव्हतं मला पास भेटली म्हणून मी आलो आणि आता पोचलो. आणि आता आपली अर्धी मंडळी यायची बाकी आहे. तर बघूया, अजून एक मित्र भेटले. बघा बसला इकडे गण्या. गण्या आहे, तर गण्या पण आपल्याला जॉईंट झालाय. आता अजून बाकी आहेत आणि त्याचे हळूहळू येत राहतील आणि आता आपला टाइम झाल्यावरती सगळे आपण निघू. चला बाय बाय, पुढे बघूया. तसंच वगैरे आमचा आता हळूहळू ग्रुप फुल होत आहे. आता आम्हाला 3 जण अजून भेटले. गोरे भाऊ आहेत ते आणि परागदा आणि इथे निलेश भाऊ आहेत. आम्ही इथे भेटले. अजून 2 जण बाकी आहेत. ते भेटले की नंतरला आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहे. अजून ट्रेन बाकी आहे. खनाजीमध्ये गेलेले पण समजत नाही आपल्याला नगर कोणती आहे त्याच्यावर. आता आपली आली आहे ट्रेन ही बघा. आपली ट्रेन आली आहे, बघू शकता तुम्ही. काय आपल्याला जायचं ट्रेनमध्ये. ट्रेनवर मुंबई नागरकॉय एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 पर आएगी गाड़ी 16339 डाउन मुंबई नागरकॉय एक्सप्रेस. The train arrives on 16339 डाउन मुंबई नागरकॉय एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 पर आएगी गाड़ी 16339 गाईज आता आम्ही फायनली बसलो आहे सीटवरती. गोरे भाऊ आणि इथे बंडू आणि विजय भाऊ. हां विजय भाऊ सांगा तुम्ही. विजय भाऊ आणि इथे बघा परागदा आणि निलेश भाऊ. तर आता निघालोय. काय बोलत होता? मीच दिसतोय ना बरोबर. हा तुम्ही दिसतोय बरोबर. दिसणार. ओके. केक घेतलाय. आवजी चालू केली आहे. गाईज आता आपण आलोय सोलापूरला. आता ट्रेन थांबली आहे साईडला. आम्ही असं बघायला उतरले 2 जण इकडे.
काय सकाळचा नाश्ता आता आम्ही करतोय. ब्रेड बटर लावून देतो रोहित सगळ्यांना. लसूण चटणी आहे, ब्रेड बटर आहे. डाईट आहे नाश्ता. चॉकलेट आणि बाहेर व्ह्यू बघा. वाडी स्टेशन जंक्शन आलं. वाडी जंक्शन. अरे बंडू हे काय बनवते? केळा पाव. ट्रेनवरती अटॅक झालाय. माकडाचा अटॅक झालाय ट्रेनवरती. ट्रेनवरती माकडाचा अटॅक झालाय आणि आपला फोन बिन उडेल बघा. माकडाची सर्कस चालू आहे. गेला आतमध्ये गेला. आला 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 धर त्याला धर त्याला धर त्याला. बाबा आतमध्ये बाबा इथे बाबा बाबा खाली आला. पादला तो. पादून गेला त्याच्या तोंडावरती. तुझ्या आईला हे काय सोडलं इथून? अरे तो कुत्र्याबरोबर खेळतोय. खा खा खा. आतमध्ये बंद कर. कुत्र्यांना चिकळ काढत ते माकडे. खेळतोय रे. काढलं काय म्हणतो? बघा ना. आले हे बघा. आले परत आले परत आले. गरम गरम वडापाव. सोडा सोडा वडापाव. खेळतोय तो खेळतोय. शूटिंग पाठवा. आमच्या पोरांना बघून घ्या. पाणीच का सोडलंय? मोठे ट्रेन मोठे. किस करतोय किस करतो. चालना चालना ते कामी ओढतो कशी. आजा 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 आजा. चल चल. नक लावला कुत्र्या. चल चल ये मैं तेरे को मारा क्या रे? तेरे को मारा. अभी साला जरा गेम ही बजाना पड़ेगा. उल्टा करके पटकेगा बोलते. ये दात
पबजी मधला बेल्टा पॉवर बघू शकता तुम्ही. शेती बघू शकता, कापसाची शेती. कापूस आहे, कापूस. नदी आहे का? खोल नाही, तुला माहिती आहे दगड बघ किती आतमध्ये आहे. नदी आहे, नदी कुठली नदी आहे? हो, इलायची केळी आहेत का? कसे गाईज व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम भारी मस्त मॉर्निंगचा व्ह्यू आहे. दगडांनी असे केलेलं आहे, असं वाटतं ते ठेवलेलेच आहे, वाटतं बनवले आहे. सुंदर असे पिरॅमिड्स आहेत, पिरॅमिड्स. ट्रेनमध्येच आहे. दुसरा दिवस उजळला, आता दुसरा दिवस जवळजवळ दुसऱ्या दिवसाची रात्र पण आम्हाला येईल. मग आम्हाला तो खेळला पाहिजे. काय पवनचक्की बघू शकता, पवनचक्की प्रकल्प किती बघा आहेत मोठ्या मोठ्या. तर गाईज आता ट्रेन आमची मध्ये थांबली आहे. गाईज नाही, बैल नाही. मस्त गार हवेशीर एकदम मधोमध ट्रेन थांबली. चालू झाली हॉर्न दिला हॉर्न दिला. ग्रीन सिग्नल देतोय, फडफडत आहे. नाही तिच्या चला चालू झाली ट्रेन. व्ह्यू बघू शकता, दुपारचा व्ह्यू आहे हा.
मंदिर. तर गाईज आता आम्ही कॉफी पियालोय. वाजले किती? 4 वाजले. दुसरा दिवस झाला. 4 वाजले आहेत आणि हे बघा सगळे आम्ही कॉफी पियाला बसलोय. आणि माझी कॉफी बघा. गाईज आता आम्ही कॉफी घेतली ना, तो कॉफीवाला काय बोलला माहिती आहे आम्हाला, जेव्हा हिंदीमध्ये बोलत होतो किंवा मराठीमध्ये त्याला बोलत होतो तर तो बोलत होता ऑनली तेलुगू, म्हणजे तो बोलतो फक्त तेलुगूच इथे बोलण्यात आला. तर गाईज बघू शकता पावसाने सुरुवात केली आहे. तमिळनाडू. त्या गाडीचा शेड्यूल करा, या गाडीचा बघूया. पाकाला इंजिन लावलंय ना पुढे, इंजिन लावल्याशिवाय गाडी पुढे जाईल. पाकाला गाईज आता आम्ही फायनली मथुराईला पोचलो आहे. सामान विमान उतरवलं आहे. मथुराई. आणि आता ही बघा ट्रेन. आता आम्ही इथून 2 दिवस कंटिन्यू प्रवास करून आता आम्ही उतरलो फायनली. आणि आमचे लास्ट मेंबर येत आहेत. लास्ट मेंबर. तर बघा फायनली आता ही ट्रेन चालली आहे आमची. आता मथुराईवरनं आम्हाला दुसरी गाडी पकडायची आहे रामेश्वरमसाठी. बिस्किट है रामेश्वरम पूरा धनुषकोडी पूरा दिखाने के लिए शाम को 4 बजे इधर छोड़ रहे हैं. साइड में வண்டி இல்ல மாப்பிள்ள அவர் பிக்கப் வச்சிருக்காரு. ஒரு வண்டி கிடக்கான்னு பார்க்க, இன்னொரு வண்டி கிடந்துச்சு. எம்ஜிஆர் மூண்டி போடுவீங்களா? நாட்டி இல்லை இங்கே சொன்னதால் நம்ம என்ன 15 ரூபா எக்ஸாய் போடலாமா? आता आम्ही नाश्ता वगैरे केला आहे बघा. ह्या हॉटेलमध्ये आम्ही आता नाश्ता वगैरे केला आहे. नाश्ता वगैरे करून आणि ना आता चहा वगैरे पिऊन आता आम्ही
ऑटोने निघणार आहे आणि ऑटोने आता बसायला सगळी चांगली उडालेली आहे. सामान वगैरे वरती गाडीवरती शिफ्ट केलं आहे आणि आता आम्ही ऑटोने दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसणार आहे. ते ट्रॅव्हल्स आम्हाला सगळे दर्शन आम्हाला देणार आहे आणि तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आम्ही सांगतो कसं काय बजेट वगैरे आहे. तुम्ही पण रामेश्वरमला जर येत असाल तर रिजनेबल प्राईसमध्ये कसं काय येऊ शकता ते तुम्हाला सांगतो. आता हे हॉटेल आहे ना, हे बघा, हे हॉटेल तुम्ही बघू शकता. या हॉटेलमध्ये तुम्हाला स्वस्त याच्यामध्ये तुम्हाला स्नॅक्स भेटू शकतो आणि चाय वगैरे. आणि ही ऑटो आम्ही बघितले ते त्याचं पण तुम्हाला सगळं व्यवस्थित नंतर समजावून सांगतो. हे बघा, या अण्णाने आम्हाला सगळं करून दिलेलं आहे. अम्मा बॅग आहे, बॅग आहे, बॅग आहे. उतरलोय आणि आता आम्ही एक गाडीमध्ये बसणार आहे, टवेरा. अपने दोस्त लोग अभी आप वापस कभी आना चाहते हैं तो उनके लिए नोट कर लो। हाँ, तो आपका नंबर बता दे दो और आप उनका गाइड कर दो कैसे जाने का, कैसे बता दो नंबर. 6381152039. तर तुम्हाला कधी परत यायचं असेल रामेश्वरमला तर या अण्णांनी नंबर सांगितला आहे, त्या नंबर नोट करून घ्या आणि त्या कॉन्टॅक्ट करून या अण्णांना भेटून तुम्हाला ते पुढचं प्रोसिजर तुम्हाला सांगू शकतील ते. ठीक आहे अण्णा. अण्णांनी गाडी आम्हाला बुक करून दिली आहे बघा, टवेरा. आता आमचं सामान वगैरे शिफ्ट करतो, पेट्रोल पंप आहे. नो प्रॉब्लेम. आणि त्या सामान वगैरे बांधून आता आम्ही इथून निघणार आहे. बड्डू पांडियन. ओके. तर गाईज आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलोय CNG फिल करायला आणि हा पेट्रोल पंप बघू शकतो. आपल्याला ना मोर दिसलाय, मोर बघायला चाललोय आपण. हो का, समोर मोर आहे, बसलाय इथे. हा बघा, लाईव्ह मध्ये पहिल्यांदा बघितलंय मी मोर. हा बघ, उडाला. बघा. लेडीज है, हम उनको लैंडोर बोलते हैं, लेडीज. श्रीलंका. आता आपला हा बीच चालू झालाय, पंबन बीच. जाऊ दे, नको पहिला आपला तमिळनाडूचा पंबन बीच. पहिला दर्शन. पंबन बीच, तमिळनाडू. बाजूला श्रीलंका. खालनं रेल्वेचा ट्रॅक आहे आणि हा वरचा आहे रोडने. पहले वाला ब्रिज ऐसे ओपन होएगा, अभी नया ब्रिज लिफ्ट है, ऊपर जाएगा. सांगताय स्टोरी आपल्याला.
जाएगा तो ऊपर से लिफ्ट है अच्छा लिफ्ट आहे खुलेगा इथं. खुलत नाही आता ओपन होतो वरती जातो ऐसी ओपन हा मोठी जागा झाली का ओपन होणार असं बांधलं आहे ते समोरून जहाज पण येते हा पहिला आहे ते हावडा ब्रिज काय ओपन कपड़ा चेंज करके सुबह मंदिर जाके पूजा करके हमको फोन करो वही बरोबर उसके बाद में धनुषकोडी तक घूमने नहीं जाएगा इधर किसी को भी हिंदी ज़्यादा करके आता है टूरिस्ट प्लेस है ना इसलिए थोड़ा इसलिए लोग इस्तेमाल इधर आते हैं तो हम लोग उधर थे ना हाँ उधर कोई भी बोलता था मगर में नहीं है वो आता है एक आदमी का उल्टा उल्टा एक ही हिंदी बात है तमिल वो करना नहीं दिया ना तमिलनाडु में हिंदी नहीं चाहिए बोल दिया तमिल वाला का तो कौन सा चाहिए वो तमिल बात करके बोल रहे हैं तमिल ही बात करने का हाँ आईला हिंदी रहने से आप लोग मुल्क से आ जाएगा ना गाईज आता आपण हॉटेलमध्ये रूम घेतलेली आहे हॉटेल रेसिडेन्सी करून आणि आता लिफ्टमध्ये एंट्री मारली आहे बॅग घेऊन चला फोर कुठे लिफ्ट बंद झाली चला पुढे हा थर्ड फ्लोर आहे थर्ड फ्लोअरचा व्ह्यू बघू शकता इथे बाहेर थर्ड फ्लोअरवर ना आता आपल्याला फोर्थ वर जायचं आहे चला चल इकडे जाय तर काही आता रूम मध्ये आता आपल्याला जायचं आहे बघूया बॅगा वगैरे घेऊन रूम कसा आहे बघितला नाही आपल्या भावांनी जाऊन सिलेक्ट केलं आहे ओ हो 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 खतरनाक बंडेर खतरनाक आहे रे तर गाईज आता बॅग वगैरे सगळं रूममध्ये ठेवलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे समुद्रामध्ये कुंड म्हणून बोलतो त्याला त्या कुंडामध्ये स्नान करून नंतरला आपल्याला देवळात जायचं आहे पाया पडायला तर बाकीचे अजून निघायचे आहेत मी तयारी करून पुढे निघालो आहे आणि गॉगल वगैरे आता लावला आहे मस्त वगैरे टकाटक बोललो बघूया जरा कुंडामध्ये आता आंघोळ करून वगैरे नंतरला येऊन परत कपडे चेंज करून नंतरला आम्ही रामेश्वरमच्या मंदिरात जाणार आहे परत आणि आता आम्ही ह्याच कपड्यावरती चाललो आहे कारण की कुंडामध्ये जायचं आहे समुद्रामधलं खारं पाणी असणार आहे त्या खाऱ्या पाण्यामध्ये आंघोळ करून म्हणजे कुंड स्नान करून बाहेर येणार थोडं दर्शन करणार मग नंतरला परत येऊन कपडे चेंज करून नंतरला परत जाणार दर्शन करायला चला आता बघूया पुढे बाय बाय तर गाईज आता एक एक जण बाहेर पडायला लागलेत बघू शकते अरे हा गाण्या आणि दोघं जण तिघ जण भांडच चालू आहे ते अजून निघतातच आहेत तर बघूया आपण पुढे निघूया आई कोण आपला गॉगल लावायचा ना गॉगल तुम्ही ठेवायला घेतला भाऊ कदम वेळ झालाय चला सगळे तयार झाले इकडून कुठे चला खाली चला चला तर आता चाललोय निघाले सगळे रेडी पोझिशन मध्ये आहेत अच्छा हा आंघोळ करायची पहिला हा आणि इथून सरळ जायचं तिकडे सगळे कुंड आहेत हा कुंडातून आंघोळ केली की तिकडून मग आपण मंदिरात जायचं तर कपडे चेंज करून मंदिरात जायचं अच्छा अच्छा हे आंघोळ झालं ना हा मग आपल्याला दर्शनाला कपडे चेंज करून जायचे ओके तर गाईज आता आपण जाणार आहे आंघोळ करणार आहे नंतरला त्या कुंडांची आपल्याला दर्शनं घ्यायची कुंडाचं कसं ना कुंड कुंड स्नान करायचं म्हणजे
काहीच बघू शकता तुम्ही, फायनली आपण पोहोचलो आहे कुंडावरती. सगळे इकडे आंघोळ करतायत, कुंड स्नान तुम्ही बघू शकता. ते आपली सगळे पब्लिक आली आहे कुंड स्नानाला. हाय गरम ऊन लागतंय खूप गरम. आणि हे बघा इथे बाकीचे लोक पण इथे कुंड स्नान करतायत. आणि आता आपण पण हळूहळू एक एक जण जाऊन करणार आहे. तर गाईज आता आपण चाललो आहे कुंड स्नान करायला आतमध्ये. बोल तू पण काय काय बोलू करणे का बाकी. इथून नको. तर गाईज आता आम्ही आंघोळ करून आता बाहेर आलो आहे. बघू शकता तुम्ही. आणि आमचा एक रोया गेला आहे आतमध्ये. आला पण आला आमचं कासव बाकी राहिलंय. चला आता पुढे आपण दर्शनाला जाऊ. तसं सांगतो काय गाईज बघू शकता. हे बघा साईडने बिरादरी काय ते होम चालू आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कुंभ म्हणतो. पेपर वाचून सांग असलं नाव सुद्धा. तर गाईज बघू शकता. हे बघा रामेश्वरम मंदिराचं ते कळस दिसतोय. तुला रुद्राक्ष पाहिजे ना. मला बारीक कवड्याच्या माळा आहे. कशी होती ती बारीक वाली. गाईज आता आम्ही स्नान करून आता पुढे चाललो दर्शनाला. आणि दोघं जण गेले आहेत गंगाजलसाठी कॅन घ्यायला गेले ना. तर कॅन घ्यायला गेले आहेत. आणि एकाच कॅनमध्ये आपण नंतर डिवाईड करून नंतर आपण सगळ्यांनी घेऊया छोटं. हां तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन थांबणार आहे. पुढचं दर्शन कसं आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे. कुंडाचे स्नान करायचे आपल्याला शुल्क इथे भरायला लागतात 25 रुपये. ते आपले 25 रुपये भरतायत. आणि आपण पुढे आलो आहे स्नान करणारे. या इकडे माझा पण घे. चला आता पुढे आपण हळूहळू चालत. आता आपण आतमध्ये स्नानाला जातोय. व्हिडिओ काढायला भेटणार नाही कारण का माहिती आहे ते लोक बोलत आहेत की व्हिडिओ काढायला अलाउड नाही. तर आपल्याला जेवढं जमेल शक्य होईल तेवढं आपण व्हिडिओ काढू आणि बाकीचं बघू पुढे. इथे स्नान करतोय.
मोरया. कुंडांचं दर्शन करून आता हे पिंडीचे पिंडे बघू शकता. प्रत्येक इथे पिंड आहे. पिंडे तर गाईज आपले 22 कुंडांचे स्नान झालेलं आहे फायनली आणि निघालो आहे आता. हे बाकीचे पुढे चालतंय. पाठीमागे ते रामेश्वरांचं मंदिर बघू शकता तुम्ही. पांढरे कुठे बुटकी आहे. तर गाईज सांगितल्याप्रमाणे आता आपलं कोंडातून आपलं स्नान करून आपण निघालो आहे आणि स्नान करून वगैरे आता मी तुम्हाला बोललेलो की तयारी वगैरे करून आता आपण मंदिरात निघणार आहे. आता आपली तयारी वगैरे झाली आहे. बघू शकता तुम्ही कुर्ता घातला आहे आणि बाकीची तयारी वगैरे करतायत आणि त्यांची तयारी झाली की आपण निघणार आहे आता दर्शनाला. तयारी वगैरे झाली की आपण निघणार आहे दर्शनाला. तर दर्शन घेऊन वगैरे नंतरला जेवण वगैरेचा प्लॅन आपण नंतरचा पुढे आहे. बघूया, चला बघूया पुढे. लीडर आहे प्रतीकने ना काय पाहिलेले आता निघालोय. बंडूच वेगळा आहे याच्यात आमच्यात. बंडूचा कुर्ता त्याच्या मापात बसला नाही. मापात पाप झाले. जवळ निघालोय आता. सगळे रेडी झाले आहेत पोपटपंची. तर आता आपण चाललो आहे दर्शनाला रामेश्वरम. दर्शन वगैरे करून नंतरचा प्लॅन तुम्हाला सांगतो नंतर कसं असेल. पण आपण आता चाललो आहे दर्शनाला. ड्रेसिंग वगैरे सेम कुर्ता घालून चाललो आहे. सेम ड्रेसिंग. काय बोलतो बाबा कसं आहे? एकदम सेम निवांत. गाईज आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. मला वाटतं तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे. तर आहे ना, मोबाईल अलाउड नाही आहे तिकडे. तर आता काय करणार माहिती आहे काय, मोबाईल तिथे जमा करायला लागतो आहे. तर खाली आता व्हिडिओ करून घेतले. दर्शन करून आल्यावरती तुम्हाला सांगतो कसं दर्शन वगैरे झालं काय आहे ते. खाली ते 22 कुंड वगैरे ते झाले, ते पण मस्त झाले 22 कुंड. आणि आता आपलं मेन दर्शन आहे तो 1 वाजता मंदिर बंद होतं. मग 1 वाजता बंद होऊन परत चालू रामेश्वरम मंदिर 1 वाजता बंद. मग नंतरला चालू मग दुसऱ्या दिवशी 1 वाजता बंद होतं असं सांगितलंय. त्यामुळे आम्ही घाई करतो. आता वाजलेत 12. आता बघूया आता दर्शन लाईन आहे की कसं आहे. म्हणून आम्ही आता चाललोय फटाफट. बघू बाहेरचा व्ह्यू बघू शकता मंदिराच्या. कडक ऊन आहे एकदम कडक. पाय अगदीच भाजतायत. पाय भाजतायत एकदम. चटके लागतायत. पापड भाजतील असे. आम्ही तेच बघू शकता तुम्ही.
गणपती मोरया. तुम्ही बघू शकता नक्षीचे कसे एकदम प्रत्येक असे वेगवेगळे डिझाईनचे आहे. प्रत्येक ह्याच्यावरती मिनिंग केलेली आहे. राम दर्शन रास्ता. महादेव. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
बघितलं पाहिजे, सगळे पाया पडते तुमचं झालं. गरम दर्शन वगैरे करून मंदिरात फोटो काढतो ते. गंगाजल आहे आणि इथे प्रसाद भेटतो तीर्थपोटी तीर्थम आहे तीर्थम. फायनली दर्शन वगैरे करून आता आम्ही आता चाललो आहे रूमवरती. भरपूर ऊन आहे इथे, भरपूर ऊन म्हणजे एवढं महिनाभर इथे जर राहिलो ना तर हँडसम ब्लॅक होईल, हँडसम ब्लॅक. डांबरीचा रस्ता पण तापला आहे रे, वालू तापले आहे, सगळं तापलंय, पाय पण भाजताय त्याच्यात. डोकं तापलंय. मस्त आता जेवलोय आणि आता चाललो आमच्या हॉटेलला रूमवरती मस्तपैकी 5-10 मिनिट आराम करणार. पुढे जाणार आपण. कुठे जाणार होते मला पण नाही माहिती. अरे हा शेवटचं टोक. तर रामेश्वराचं दर्शन करून आता झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय धनुषकोडीला जाणार आहे. थोड्या वेळाने आराम वगैरे करू. धनुषकोडी हे पाण्याची बाटली फुल झाली काय? लिप आता फुल झालेलं आहे. जेवण जास्त झाल्यामुळे मावत नाही. झाल्यामुळे मुले आले संध्याकाळी आम्हाला जायचं. आमच्या ग्रुप मधून एकदम स्लो चालणारे वयस्कर व्यक्ती आहे. संध्याकाळी संध्याकाळी काला कावला उलाला. त्यामुळे आम्ही गाईज आता आपण फायनली आता ट्रेन मध्ये आता बसलो, आता निघणार आहे मुंबईसाठी. सगळे हाय, जय श्री रामेश्वरम, हर हर महादेव. झालेलं आहे आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण निघालोय. चला सनसेट पण मस्त आलाय. खतरनाक. Amazing, 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 amazing. गाईज फायनली आपण आता पोचलो आहे ठाण्याला आणि बघू शकता भरपूर गाडी आणि पाठीमागे आपली गँग. त्यातले दोघं जण, एक सोलापूरला उतरला आणि एक कल्याणला उतरलाय. तर दोघं जण गेले. आता आम्ही प्रॉपर मुंबईचे आणि ब्लॉगला इथेच एंड करतोय कारण स्टोरेज पण आपला फुल झाला होता आणि आता अशाच प्रकारे थोडं थोडं करून मी डिलीट करून तो हे केलं आहे, स्टोरेज बनवलं आहे आणि आता ब्लॉगला इथेच एंड करतो आहे. तर फुल धमाल केली आहे. बघू शकता. व्हिडिओ आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला बाय बाय.